नमस्कार नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अनेक आत्मचरित्र आपण वाचत असतो, पण हे आत्मचरित्र असं कसं असावं, आत्मचरित्र कशा पद्धतीनं लिहावं, ह्यावरती सावरकरांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. ते आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. प्रखर बुद्धिवादी असणारे सावरकर स्वतःला नाही तर त्यांच्या भावी चरित्रकारांना लिखाणामध्ये संयम बाळगण्यास सांगतात. लोकप्रियतेसाठी अतिशयोक्ती आणि स्वप्रशंसा करण्याचा कितीही मोह आला तरी संयम बाळगून तटस्थ वृत्तीनं लिखाण करावं असं ते सांगतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर टाकाऊ मळामातीचे खतही गुलाबाच्या फुलातील लोभनीय सौंदर्याचे आणि सुवासाचे एक अपरिहार्य घटक असते. जर आपणास गुलाबाच्या फुलाच्या विकासाचे समग्र रहस्य समजून घ्यायचे असेल तर त्यात मुळापासून कळीपर्यंत खत माती, पालापाचोळा, कुसळ काटे, त्याचे अंग प्रत्यंग असलेली ही सर्व आनुषंगिक उत्पादितेही विचारात घेतली पाहिजेत. त्याची माहिती आणि महत्त्वही जाणले पाहिजे. त्याप्रमाणे मनुष्याच्या घडावाची ही गोष्ट आहे. त्या घडावाची घडण कशी होत गेली हे जर खरोखर समजून घ्यायचे असेल तर त्याच्या लोकास थोर वाटणाऱ्या किंवा उचित भासणाऱ्या जीवन स्मृतीच प्रसिद्ध करून भागायचे नाही, तर तो जसा होता तसाच नखशिकांत आपल्यापुढे उभा केला पाहिजे. आत्मवृत्त सांगणाऱ्यास त्याचे समग्र चरित्र आपणास वा लोकास आवडतो तोच भाग नव्हे, तर साऱ्या सांगण्यासारख्या बऱ्या वाईट आठवणी यथावत सांगणे. आमची आवड आमच्या लोकजीवनाशी संबंध असलेल्या आणि म्हणूनच सांगण्यासारख्या बऱ्या आठवणी निसंकोचपणे आणि निर्भयपणे जशाच्या तशा सांगून टाकण्याची असतानाही ज्या समाजस्थितीमध्ये आणि विशेषतः राजकीय परिस्थितीमध्ये आम्हास हे आत्मचरित्र लिहावे लागत आहे, त्यामुळे आम्हासही ती आमची आवड अंशतः तरी बाजूला ठेवावी लागणार आहे. त्याचे एक कारण उघड आहे. आमच्याशी ज्या व्यक्तींचा संबंध आला आहे त्यांच्या अनुमती वाचून त्यांच्या त्या संबंधाची परिस्फुटता करणे हा त्यांच्याशी केव्हा केव्हा अगदी विश्वासघात केल्यासारखे होणार आहे. आम्ही या आमच्या आठवणी लिहिण्याच्या आधी इतकीच प्रतिज्ञा करू शकतो की आम्ही ज्या सांगू त्या आठवणी तरी जशा आठवतात तशा सांगू. केवळ लोकछंदानुवर्तित्वास्तव त्यात नसती रंगरंगोटी करणार नाही. स्वतः तत्वज्ञ असलेले सावरकर पुढे म्हणतात, या 1-2 पिढ्यांनंतर हा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं का. या 1-2 पिढ्यांनंतर जर भारतीय जनतेला त्यांच्या आठवणी निरुपयोगी आणि गौण वाटू लागल्या तर त्या इतिहास जमा करण्यास ते मुक्त आहेत. ते सांगतात, काळ हा माणसाचा प्रभाव ठरवणारा उत्तम परीक्षक असतो. सरतेशेवटी ही सृष्टी निरुपयोगी जुन्याला नाहीसे करून नवीनाला नांदावयास जागा मोकळी करून देतच असते. किती प्रखर वास्तववादी, किती तर्कशुद्ध विचार मांडतात सावरकर. त्यामुळे असे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. म्हणून हे राष्ट्राय स्वाहा चॅनल आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसात मी इतर याच्यावर सांगतात तसं प्रत्येक एपिसोडमध्ये कधी सांगत नाही की तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण एकच गोष्ट सांगतो की मी एक मुलगा ठेवलाय, गरीब आहे तो माझ्या चॅनलचं हे जे काही थोडंफार एडिटिंग वगैरे आहे ते तो करतो. आणि या यूट्यूब चॅनलवरनं जे काही पैसे, अगदीच क्षुल्लक पैसे मिळतात, पण ते मी त्याला देऊन टाकतो सगळे. मी माझ्याकडे एकही रुपया ठेवत नाही. तर त्याला अजून जास्त पैसे मिळावेत मी देईनच. पण ह्या चॅनलला जेवढं जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल आणि सबस्क्रिप्शन वाढेल तेवढे त्याचे पेमेंट वाढतं, ते मी अतिशय प्रामाणिकपणे जे मला ओळखतात, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांना हे माझं बोलणं पटेल. नाहीतर काय टिंगल टवाळी करणारी आता अतिशय गलिच्छ वृत्तीची एक टिंगल टवाळी करणारी सेना आहे, ती येईलच खाली प्रतिक्रिया द्यायला. पण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सगळे व्हिडिओ
लोकांपर्यंत पोहोचवा. मुख्य काम आहे सावरकर विचार, राष्ट्राला समर्पित असलेले त्यांचे विचार, चांगले विचार, समाजाला राष्ट्राचं भलं करणारे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आपल्याला. धन्यवाद.